मी इंदापुरात जास्त निधी आणण्याचा प्रयत्न करतोय, मात्र लाडक्या बहिणीमुळे निधी यायला उशीर होतोय असं क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलंय आणि एक मोठं विधानच केलंय। इंदापुरातील एका कार्यक्रमात ते बोलत होते आणि त्यावेळेला त्यांनी केलेलं हे विधान चर्चेत आलंय। मात्र भरणेंनी या वक्तव्यावरून आता सपशेल यूटर्न घेतलाय। इंदापूरमध्ये जिथे कार्यक्रम होता तिथे मी असं बोललो, उलट योजना आमच्या सरकारनं आणली होती असं म्हणत भरणे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय। लाडकी बहीण योजनेवरील आधीचं वक्तव्य आणि त्यानंतर त्यांचा यूटर्न पाहायला मिळतोय। सामान्य गोरगरीब माणसाला त्याला त्याचं जे गळकं घर आहे त्या गळक्या घरामध्ये तो पक्क्या घरामध्ये कसा येईल ही माझी बंधून नेहमीच माझी एक पाठपुरावा असतो। आणि मुंबईमध्ये असू द्या, मी पुण्यामध्ये असू द्या, मी कुठेही असू द्या, त्यामध्ये माझ्या इंदापूर तालुक्याला सर्व विभागातून निधी कसा जास्त मिळेल यासाठी मी प्रयत्न बंधून करत असतो। आज तुम्हाला मी सांगतो, ठीक आहे, आज लाडकी बहिणीमुळं थोडी योजना असल्यामुळे काही गोष्टीमध्ये थोडं निधीमध्ये थोडं यायला उशीर होतोय, उशीर झाला होता, परंतु आज सगळं हळूहळू गाडी पूर्ववत यायला गेले। परंतु तो कालच्या त्या बातमीचा थोडा चुकीचा अर्थ विपर्यास केला गेला आणि आपल्याला जर पाहायचं असेल तर कालची ती माझ्याकडे तो व्हिडिओ पण मी ज्या लावतो तो व्हिडिओ पण माझ्याकडे आहे। गाडी रुळावर येते, 2-3 महिन्या पाठीमागं अडचणी थोड्या येत होत, नवीन योजना असल्यामुळे अडचणी होत्या, पण आता गाडी रुळावर आलेली। ह्याचा अर्थ माझ्या त्या लाडक्या बहिणी योजनेला विरोध असणं किंवा हे असणं म्हणणं हे चुकीचं होतं।